त्यांचा सत्कार सन्निधानांनी करावा अशी विनंती करतो। पुण्याचे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर महादेवजी कसगावडे सर, त्यांचा सत्कार सन्निधानांनी करावा अशी विनंती। महादेवजी कसगावडे, पुण्याचे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय अविनाशजी कदम साहेब, त्यांचंही अविनाशजी कदम, त्याच्यानंतर महाराष्ट्र सायकलिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष अविनाशजी कदम, यानंतर शिवछत्रपती पुरस्कारांनी सन्मानित झालेले कबड्डीपटू विजयजी जाधव साहेब, विजयजी जाधव, शिवछत्रपती पुरस्कारांनी सन्मानित झालेले माजी कबड्डीपटू विजयजी जाधव सर। जाधव सरांच्या नंतर व्हॉलीबॉलचे कोच आदरणीय देवीदासजी जाधव यांनी देखील यावं। विजयजी जाधव, व्हॉलीबॉल या खेळाचे आंतरराष्ट्रीय ख्याती असणारे मार्गदर्शक देवीदास जाधव सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली 25 पेक्षा जास्त व्हॉलीबॉलपटू आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहभागी झालेले, ज्यांनी घडवलेले आहेत, देवीदासजी जाधव सर। यानंतर विद्यानिकेतन स्कूल टाटा मोटर्स, ज्यांच्या सुरेल बँडनी आज आपण सुरुवात केली राष्ट्रगीतानी, त्याचे राजू नातू यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यावं। विद्यानिकेतन स्कूल टाटा मोटर्सचे राजू नातू, राजू नातू यांच्या नंतर महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रतिनिधींनी सत्कार स्वीकारण्यासाठी यायचे। सुरुवातीला ज्यांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिक इथे सादर केली, त्या महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रतिनिधींनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावं। यानंतर ॲडव्होकेट अरविंद तायडे, पुणे शहर वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष, कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी या। शिवछत्रपती पुरस्कारांनी सन्मानित झालेले खो-खोपटू विपिन पाटील यांनी स्टेजवरती यावं। मुंबईच्या विजय क्लब पासून कारकिर्दीला सुरुवात केलेले विपिन पाटील, रणजितजी चांबले शिवछत्रपती पुरस्कारांनी सन्मानित झालेले, हा शेवटचा सत्कार आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा मंत्र्यांचे OSD म्हणून काम करतात रणजितजी चांबले। यानंतर मी पुनीतजी बालन यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। आज या
नॅशनल स्पोर्ट्स डेच्या भव्य नागरिक सत्कार समारंभामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी फक्त देशाचं नाव मोठं नाही केलं, पण महाराष्ट्राचं नाव मोठं केलं. आणि त्याची जेव्हा कोल्हापूरमध्ये एंट्री झाली तेव्हा हत्तीवर बसून पण त्यांनी त्या जल्लोषात सहभाग झाला. तसे आपले स्वप्नील, सर्व खेळाडू, प्रवीण असेल, सर्वेश असेल, आदिती असेल, आणि ज्यांनी हे कार्यक्रम आयोजक केला ते प्रवीणजी जाधव आणि माझे मित्र. दादांनी आता सांगितलं होतं की विनायकरावांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक कार्य त्यांनी केलं आहे. शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, म्युझिक असेल. मला वाटतं इंडियन आयडल नंतर कुठली असं लाईव्ह सिलेक्शनचा कार्यक्रम कुठला असेल तर ते तेव्हा विनायकरावांनी ऑर्गनाईज केला होता. ते पुन्हा आयडल होती. तर तसं आणि त्यांची जी लेगसी आहे किंवा वारसा आहे त्याला पूर्णपणे पुढे घ्यायचं काम माझे मित्र सनी निमर, उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र. आनंद ह्या गोष्टीचा आहे की क्रिकेट आपल्याकडे हे खेळ नाही, हे क्रिकेट म्हणजे एक धर्म झाला आपल्याकडे, एक रिलिजन झाली. प्रत्येक पालकाला वाटतं की त्याच्या मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मुलगा असेल तर त्यांनी सचिन तेंडुलकर व्हावं, विराट कोहली व्हावं, MS धोनी व्हावं. मुलगी असेल तर तिने मिथिला राज व्हावं, स्मृती मंदना व्हावं. पण जेव्हा क्रिकेटला एवढं प्राधान्य देत असताना इतर जे खेळ आहेत आपले, जे ऑलिम्पिक स्पोर्ट्स असतील किंवा नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्स असतील, हे कुठेतरी हळूहळू त्याला साईडलाईन करण्याचं कार्य सुरू होतं. पण 2014 नंतर जेव्हा पंतप्रधान मोदीजींची सरकार आली, त्याच्यानंतर जे अनेक वर्ष आपण पाहिलं की जेव्हा आपले खेळाडू कॉमनवेल्थ असेल, एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिक्स असतील, मेडलची जी आशा होती ती खूप कमी होती. पण मला वाटतं की 2014 नंतर कॉमनवेल्थ असेल, एशियन गेम असेल किंवा ऑलिम्पिक्स असेल तर मेडलची जी आशा आहे ती वाढली. कारण त्याच्यासाठी दोन कारण आहेत. एक, नक्कीच गव्हर्नमेंटची जी सपोर्ट असतील किंवा स्पोर्ट्स अथॉरिटी इंडियाची जी सपोर्ट असेल या खेळाडूंसाठी. दुसरं कारण असं आहे की स्वतः खेळाडू असतील, आणि तिसरं कारण असेल की आमच्यासारखे जे कॉर्पोरेट्स असतील जे खेळाडूंना स्पॉन्सर करतात किंवा सपोर्ट करतात, त्या कारणामुळे मला वाटतं की आज हे सगळे खेळाडू इथे बसले. आता स्वप्नीलला तर आता त्यांचे गुरुच आहेत तिथे, तर त्यांनाच विचारता येईल ना की स्वप्नीलला तर खूपच ऑफर्स ओपन असतील की ह्याची स्पॉन्सरशिप किंवा त्याची स्पॉन्सरशिपसाठी. पण जे इतर खेळाडू असतील, प्रवीण असेल, सर्वेश असेल, आदित्य असतील, त्यांना पूर्ण ऑफर आमची ओपन आहे पुनीत बालन ग्रुपची, की तुम्हाला पुढच्या कारकिर्दीला, जसं आज आमच्याकडे 60 खेळाडू आहेत ज्यांना आम्ही एक्सक्लुसिव्ह स्पॉन्सर करतो. आज अनेक नॉन क्रिकेटिंग किंवा ऑलिम्पिक स्पोर्ट्स जे असतील त्याच्यात जे फ्रँचाईज बेस्ड लीग्स असतात त्याच्यात आपली टीम्स आहेत. तर तुम्हाला पूर्ण ओपन ऑफर आहे की तुम्हाला उद्या पुनीत बालन ग्रुपमध्ये एक्सक्लुसिव्ह यायचं असेल तर 100% आम्ही तुम्हाला घेऊ आणि तुम्हाला साईन करू. स्वप्नीला पण आहे, पण आता स्वप्नील तर मला माहिती नाही. ब्रॉन्झ मेडल भेटल्यानंतर जरा
त्याच्या डोक्यात हवा नाही जाईल, पण त्याच्याकडे लोक येणारे खूप हवेने येतील असं आहे ते. सनीने हे कार्यक्रम आयोजित केला. मला वाटतं की 2-3 दिवस अगोदर त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवला आणि काल त्यांनी फोन करून सांगितलं की उद्या दादा यायचं आहे. नक्कीच मी त्याला होकार दिला, कारण आज बहुतेक क्रीडासाठी कोणी काही करत नाही. ज्याने सनी सारखे असतील, माझ्यासारखे असतील आणि इथे ज्येष्ठ जे पत्रकार असतील किंवा जे खेळाडू असतील, हे जेव्हा फोर्स एकत्र येते तर त्या फोर्सनी एक पॉझिटिव्ह मुवमेंट सुरू होऊ शकते. मी एवढंच सांगेल की असे कार्यक्रम खूप कमी आम्ही पाहिलेत. आणि जसं आठवणे मला की आमचीच एक ॲथलीट होती टेनिसमध्ये, एशियन गेम्समध्ये मिक्स डबलमध्ये तिने सुवर्ण पदक रोहन सोबत जिंकला होता. तिचं नाव आहे ऋतुजा भोसले. टेनिसमध्ये चंद्रकांत दादा गेले आता, पण दादांना मी सांगेल, जेव्हा फोन पण करून सांगेल की जेव्हा ती जिंकून आली तर आपल्याच राज्य सरकारने तिच्यासाठी काही केलं नाही. ना तिचा सत्कार केला, ना तिला प्राईज मनी अनाऊन्स केला. पण नंतर जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी काही ना काहीतरी सहकार्य केलं. तर मला वाटतं की आपल्या, कारण जसं दादा म्हणले की माझी पॉलिटिकल ॲम्बिशन कोणाला समजत नाही की मी जाणार का नाही, तर पण सनीचं पॉलिटिकल ॲम्बिशन तर सगळ्यांना माहिती आहे. तर सनीच्या मार्फत, कारण तो भाजपात आहे आज, तर सनीच्या मार्फत मी हेच निरोप देईल की दुसरे जे स्टेट्स असतात, आज हरियाणाचं उदाहरण आपण घेतला तर हरियाणात कुठलाही खेळाडू ब्रॉन्झ मेडल जिंकला तर त्याला 1 कोटी रुपये प्लस जॉब देतात. ते गोल्डला, अच्छा ब्रॉन्झ वाढवलंय का, आणि गोल्ड अच्छा 6-4-2, अच्छा आता त्यांनी वाढवलंय बघा. गोल्ड मेडल असेल तर 6 कोटी, ब्रॉन्झ मेडल असेल तर 2 कोटी, 4 कोटी. सिल्वरला किती आहे? आणि 2 ब्रॉन्झ ना, हा तर तेच म्हणलं, 2 ब्रॉन्झला, 4 सिल्वरला आणि गोल्डला 6 कोटी प्लस जॉब. तर मला वाटतं की महाराष्ट्रात अनेक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे. थोडी अशी योजना तुम्ही जाहीर केली, कारण काय महिन्यात इलेक्शन पण आहे, 2-3 महिन्यात विधानसभा लागेल, तर तुम्ही असे केले तर आमच्यासारखे जे खेळाडूंना सपोर्ट करा, त्यांना प्रोत्साहन होईल आणि मग आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. तर तरी तू तुझ्या मार्फत हे कार्य कर असं मला वाटतं. आणि नक्कीच जसं मी म्हणलं, आज ओपन ऑफर आहे, आम्ही ह्या खेळाडूंना ओपन ऑफर करू. पण माझ्या आईने एक शिकवलं होतं की 1 रुपये कमवलं तर 30 रुपये तू स्वतःच सरकारला भर, 40% त्याच्यातले तुझ्यासाठी खूप असेल, एक लक्झरी लाईफ जगण्यासाठी, आणि त्याच्यानंतर राहिलेले 30% हे समाजात परत फेड कर. तर आज तेच परतफेड करतोय आम्ही, आणि त्याच परतफेडमधनं आज प्रवीण, सर्वेश, आदिती आणि हे इतर खेळाडूंना आमच्या ग्रुपकडनं आम्ही 5 लाख अनाऊन्स करतो आणि स्वप्नीलसाठी 11 लाख रुपये करतो आम्ही. आणि फक्त एवढंच आहे की हे सगळं आम्ही त्यांना सत्कार करणार. येणारा गणेश उत्सवात त्यांना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इथे दर्शनाला यायला लागेल, मगच त्यांचा हे सत्कार होईल असं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. पुनीतजी बालन यांनी सांगितलंय की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सवामध्ये आपल्या गुरूंना घेऊन दर्शनाला यावं. येणार नाही, बरोबर. दीपालीताई देशपांडे ज्या स्वतः शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित आहेत. आणि पुनीत दादांनी सांगितलंय की या सगळ्या खेळाडूंनी आपापल्या गुरूंना घेऊन यावं आणि गुरूंची जी रक्कम आहे ती मांडवातच ते जाहीर करतील. करेक्ट. आणि सनी दादांनी घेऊन यायचंय. मी दीपालीताईंना आमंत्रित करतो, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दीपाली देशपांडे, त्यानंतर आपण स्वप्नीलचं मनोगत ऐकणार आहोत.